आता वया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांची राष्ट्रवादी उद्या सांगली शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत। पडळकरांना जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करणार सुप्रिया सुळेंसह महत्त्वाचे नेते उद्या सांगलीत जाणार। जालन्यात जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला। बैठकीसाठी आलेल्या काही जणांना मधमाशांचा चावा। मराठा कार्यकर्त्यांनी जरांगेंना तात्काळ दुसरीकडे हलवलं। बैठकीच्या ठिकाणी मधमाशा आल्यानं गोंधळ। ठाण्यातील मेट्रो 4चं उद्या ट्रायल रन। उद्या 22 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांच्या उपस्थितीत ट्रायल रन पार पडणार। ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार। 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरामध्ये ऐतिहासिक पदसंचलन। नागपूर आतापर्यंतचे हे सगळ्यात मोठं पदसंचलन असणार। कस्तुरचंद पार्क हॉकी मैदान यशवंत स्टेडियम येथून निघणार पथक। अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा फटका कोकणातून होणाऱ्या मत्स्य निर्यातीला बसलेला आहे। टॅरिफ वॉरमुळे मत्स्य निर्यात संकटात आली आहे। कोकणामधून होणारी ही माशांची जी काही निर्यात आहे ती घटल्याचं पाहायला मिळतं। तर गोवा सीमेवरती धुमाकूळ घालणाऱ्या ओमकार हत्तीला वंतारामध्ये पाठवणार। येत्या आठवड्यात बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केलं जाईल। आमदार दीपक केसरकरांची माहिती। सोने चांदीच्या दरात वाढ सुरू। सोन्याचा दरात 750 तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ। सोनं 1,11,450 रुपयांवर तर चांदी 1,31,500 रुपयांवर। रेल नीरच्या दरामध्ये 1 रुपयांची घट। एका लिटर पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपयांऐवजी 14 रुपये आणि 500 मिलीलिटरच्या बाटलीसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये द्यावे लागणार।